नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज वेगळ्या गेटअपमध्ये आहे, कारण आज अचानक आमचा प्लॅन ठरला माझ्या माहेरी जाण्याचा, माझ्या मम्मी पप्पांच्या घरी जाण्याचा। कारण काही नव्हतं असं स्पेशल। आम्ही थोड्या दिवसांनी 2-3 दिवसांनी किंवा 4-5 दिवसांनी जाणारच होतो, पण माऊलीला आज जायचं होतं हॉस्टेलला, तर तो बोलला या भेटायला। तर मग आमचे दुसरे पण खबरी होत्या, तर मग आता आम्ही सगळे चाललोय। काना पण चाललाय, तर सगळे रेडी झाले, आता आम्ही गाडीत बसतो। कानाला जर लई एक्साइटमेंट आहे, पण त्याला माहीतच नाही आम्ही कुठे चाललोय। आता आम्ही पहिले चाललोय आमच्या गावाशेजारच्या गावातील गणपती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी, कारण आज आहे चतुर्थी। त्यामुळे सुनील दादा एकटे जाणार होते, पण नंतर आमचं इकडे जाण्याचा अचानक प्लॅन ठरला, तर ते बोलले असं ह्या रूटने जाऊ म्हणून, दर्शन घेऊ आणि मग तसंच पुढे जाऊ, है ना काना? काना। आणि आज आम्ही काकीच्या घरी पण जाणार आहे, तर काकीला बहुतेक आम्ही सरप्राईज देऊ, कारण अजून तरी आम्ही काकीला सांगितलेलं नाही की आम्ही येतोय म्हणून, आणि काकानी पण बहुतेक सांगितलेलं नसावं, है ना काका? काकानी पण नाही सांगितलं, मग आम्ही तिला सरप्राईज देऊ। नारळ ते घेतलंय, आता दर्शन करतो। ए काना, रडायला काय झालं दादू? नाही चिकू तर आता आम्ही आलोय डाऊज गावमध्ये, आणि आम्ही घरी फक्त माऊलीला सांगितलं होतं, कारण तो आज नाशिकला जाणार होता, तर मी फक्त त्याला सांगितलं होतं की जाऊ नको, आम्ही येणार आहे। बाकी मम्मी पप्पा आजी यांना कोणालाच माहित नाही आम्ही येतोय म्हणून। चला तर आता त्यांची रिॲक्शन बघू कशी। नाही असे आले बाबा तुम्ही असे। खोटं बोलला चला चलो चलो बाबू, मैं अपडेट तुम्ही भावाला सरप्राईज केलं भाऊ। कुठे घेऊन आले मला म्हणशील? आता तिचे येत होते व्हिडिओ कॉल साठी फोन आलता, मम्मीने केलता ना। कोण आहे? आपण जाऊ परत, आपण परत जाऊ। आमची चला आपण हे कोण बाबा आहे म्हणशील? कानू बाबा आहे, कानू बाबा आहे, आले आम्हाला आहे ना बाबांसोबत खेळायचे। आता थोडंसं टरबूज ते खायला। कानाला आहे ना आज झोपायचंच नाही, किती वेळा झोळीत घातला आणि किती वेळा बाहेर काढला, झोळीमध्ये टाकला, मस्त खेळतो हसतो, त्याला या सगळ्या गोष्टी बघायच्या, आहे ना दादू? काना हा मम्मी। आणि आता आम्हाला जायचंय बास, आणि आता आम्हाला जायचंय श्रुतीच्या घरी। श्रुतीच्या आजींचं ऑपरेशन झालंय डोळ्यांचं, तर भेटायला जायचंय। पण त्याआधी मला वाटलं हा झोप घेईन, म्हणजे कसं तिथं थोड्या वेळ आम्ही बसलो तर निवांत राहील, पण साहेब झोपच घेत नाहीये। मग आता तसंच त्याला खाऊ घालते काहीतरी, म्हणजे आता मी डाळ खिचडी बनवते, डाळ खिचडी खाऊ घातली का मग त्याला घेऊन जाऊ तसंच। आता काय करणार आहे, ऑप्शनच नाही। आम्ही रिवाला भेटायला आलो होतो, आणि रिवा आमच्या सोबत चालली आहे। रिवा मला रिवाज दिसत रिवा रिवा फुल चक्कर घुमी करायची तिला इथं सोडून रिवा पागे का कानाची देवाची मम्मी आली आहे। बाय 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 रिवा, बाय 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 रिवा।
अरे तिला तिकडून चक्कर आणला असता उतरलेस. त्या म्हणी नाही उतरायची ती. काना ए काना दीदी कुठे गेली? काही नाही, याला लय बसली मजा. शांत. कानाचं आणि काकीचं चालू आहे खेळायचं का. कान्हा कोण आहे रे दादू? काकी आहे. काय खेळू राहिली? पा पा बर बर खोकी तोंडात ना घालू फक्त. आम्हाला काकीला सरप्राईज द्यायचं होतं पण काकांना पचका केला. व्हिडिओ खाऊन दे. हा म्हणलं येते. तिची काकी तुम्हाला घरतच नाही शिरून दे. हा तिची काकी येऊ दे का बरी बरोबर तुम्हाला आहे दादा. बरं माझा आलेला टाकून तुम्ही कुठे चालले? मला तर लावलं इथं झोपी. फायनली शांत झोपलाय तुला वेळानंतर. हळूहळू द्यायचं का बरोबर झोप आजी पण. हा कानाची पप्पा इथं मस्त कानाला झोपी लावते. तोपर्यंत आम्ही जेवण करीत होतो. म्हणजे पहिलं मी त्याला झोका देत होते आणि हे जेवत होते. नंतर हे जेवायला गेले सॉरी मी जेवायला गेले हे झोका देत होते. पापा और मम्मी की ड्यूटी कहीं पे भी खत्म नहीं होती. जिंदगी भर आनंद आहे. जेवण पोटभर केलं काम नाही वाटत. नाही तर इतक्या टाइमात मी बोर होऊन गेलो. हा ना. जेवण पोटभर झालं. जास्त झालं. पोटाच्या बाहेर. खीर तर मला जमली खावं लागते तांदूळ. हा पुढच्या वेळेस काय काही अगोदर खीरच खाऊन घेऊ. मग बाकीचं खिरीला तो त्या वेळेस आधी खीर खाऊन घे. खिरातच खाल्ली पाहिजे मग कळत जास्त जेवण झालं. तू काकी या. हा नाही तर चला तू काकील म्हणा तू बी चाल. तो काय म्हणा इथं. हा, हा, हा. काय कळत असेल मग खायचं नाही. खाऊ येऊ. चला तर आता आम्ही श्रुतीच्या घरून आलोय. त्याच्यानंतर थोडा वेळ रिलॅक्स झालो आणि काना माझ्या मांडीवरच झोपलेला होता. त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग शूट करू नाही शकले. तर मग आता शूट पण नाही केला आणि एंड पण नव्हता केला. तर आता मी ब्लॉग एंड करते. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.